लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाची दोन बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. पहिली बातमी, आजपासून सगळ्याला पैसे यायला सुरुवात झाली आहे. 3,000 रुपये दुसऱ्या टप्प्यात आलेले आहेत. गोड न्यूज आहे सगळ्यांना. ज्यांना पैसे आलेत लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, आणि ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. आणि दुसरी महत्वाची अपडेट तुम्हाला देणार आहे ती म्हणजे तिसरा टप्पा पण लवकरात लवकर सुरू होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपये पण भेटणार आहेत. पुढचा हप्ता 1,500 रुपयाचा. ताईंना ज्यांना 3,000 रुपये भेटले होते त्यांना आता 1,500 रुपयाचा हप्ता देखील चालू होणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठी न्यूज दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपण ज्या गोष्टी सांगतो त्या जर तुम्ही ऐकल्या तर तुम्हाला देखील अशा स्वरूपात पैसे यायला सुरुवात होणार आहे. बघा, भरपूर सारे ताईंचे आज मेसेज आलेले आहेत. जवळजवळ 1 ते 1,500 ताईंचे व्हॉट्सअपला मेसेज आलेत की सर आम्हाला पैसे आलेत, खूप थँक्यू. तर तुम्हाला जर पैसे आले नसतील तर टेन्शन घेऊ नका. याच युट्यूबचं चॅनल आहे, त्याच व्हिडिओ चालू आहे. त्या व्हिडिओच्या खाली तुमचं नाव, जिल्हा, तुम्ही कधी फॉर्म भरला होता, डीबीटी कधी झालं होतं, सगळं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर टेन्शन घेऊ नका, सगळ्याला पैसे येणार आहेत. चला सुरुवात करूया या व्हिडिओला. लक्षात घ्या, पहिला टप्पा संपलेला आहे, दुसरा टप्पा सुरू आहे. 3,000 रुपये यायला चालू झालेला आहे. 5 सप्टेंबर पर्यंत हा दुसरा टप्पा चालू आहे. आणि तिसरा टप्पा 1,500 रुपयाचा ते तुम्हाला शेवटी सांगणार आहे. ही गुड न्यूज तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण गुड न्यूज असणार आहे सगळ्यांसाठी. आतापर्यंत ज्या ताईंनी फॉर्म भरलेत सगळ्यांसाठी ही गुड न्यूज असणार आहे. 1,500 रुपये तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहेत. चला पुढचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न उत्तराचा कार्यक्रम करायचा आहे. सुरू करूया व्हिडिओला. 50 लाख आतापर्यंत बघा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 लाख ताईंना पैसे भेटणार आहेत. आता पुढे आपण बघूया प्रश्न उत्तर. चला, सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी समोर दिसतोय तुमच्या. सर, माझ्या मिसेसला 9 वाजता आली 3,000 रुपये, थँक्यू मुख्यमंत्री साहेब, थँक्यू. बघा, ताईंना पैसे आलेत. चला, पहिलाच मेसेज तुमच्या समोर दिसतोय. सकाळी 9 वाजताच गुड न्यूज आलेली आहे. 9 वाजताच ताईंना पैसे आलेले आहेत. ज्या ताईंना पैसे आलेत कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय तुमचं नाव. पैसे आले असतील तर नाव वगैरे सांगून मला सांगायचं तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलतात, कारण जिल्ह्यानुसार पण पैसे आलेत. असं नाही की प्रत्येक जिल्ह्याला अजून पैसे आलेत, असं नाही झालेलं. बऱ्याच जिल्ह्यांचे पैसे अजून बाकी. त्याच्यामुळे ज्या जिल्ह्यांना पैसे आलेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की आम्ही सर या जिल्ह्यातून आहोत, आम्हाला 3,000 रुपये आज मिळाले. चला पुढचा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे ते बघूया. जिल्हा नांदेड, भोकर, विजयलक्ष्मी बंडेवार. ओके, मी 19 जुलैला फॉर्म भरला होता, 3 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, 20 ऑगस्ट मध्ये आधार सीडिंग झालं. तर पैसे कधी मिळणार लक्षात घ्या. बघा, एका ताईला पैसे भेटलेत वर, आणि दुसऱ्या ताईला अजून विचारायला लागल्यात की सर आम्हाला पैसे का नाही आले, आम्ही हे अप्रूव्ह झालो होतं सगळ्या गोष्टी तरी का आले नाही. ताई टेन्शन घेऊ नका. दुसरा टप्पा आजपासून सुरू झालाय, पण तो ऍक्च्युली चालू होणार होता 31 ऑगस्ट पासून. म्हणजे टेन्शन घेऊ नका. तुमच्या जिल्ह्यांना काही जिल्ह्यांना असे ऑर्डर भेटले की बाबा पैसे देऊन टाका, पण अजून बऱ्याच जिल्हे जे मोठे जिल्हे असतील त्यांना चालू झालेले नाहीये. टेन्शन घेऊ नका. 5 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील. लक्षात घ्या, 31 ऑगस्ट पासून म्हणजे आजच पैसे सुरू झाले. 29 ऑगस्टला सुरू झाले. 29, 30, 31 नंतर 5 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये ताईंनो पैसे भेटणार आहेत. टेन्शन घेऊ नका. लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न बघूया. जरी तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बघूया. चला, 16 जुलैला फॉर्म भरला होता, 1 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय. ओके, पण मला मेसेज आला की आधार लिंक नाही. चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण बँक ऑफ इंडिया बँकचे आधार सीडिंग होतं ना, म्हणून 17 ऑगस्टला पोस्टचे IPPBS अकाउंट काढले. ओके ठीक आहे, पोस्ट मध्ये काढले, अजून मला पैसे मिळाले नाहीत. ताई टेन्शन घेऊ नका, तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र आहात. तुम्हाला बघा, तुमच्या जिल्हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बोलतात, कारण जिल्ह्यानुसार पण पैसे यायला सुरू झालेत. आणि लक्षात ठेवा, 5 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील. टेन्शन घेऊ नका. असं नको व्हायला की माझ्या शेजारच्या ताईला पैसे भेटले,
माझ्या हिला पैसे भेटले, माझ्या तिला पैसे भेटले, मलाच का पैसे भेटले नाही, असं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पण पैसे येणार आहेत आणि ह्या महिन्यात जरी नाही आले पुढच्या महिन्यात भेटणार आहेत, त्याच्या पुढच्या महिन्यात नाही भेटले तरी त्याच्या पुढच्या महिन्यात भेटणार आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी आजच सकाळी सांगितलंय, ही जी योजना चालू आहे लाडकी बहीण योजना, ही काही फक्त आत्तापुरती मर्यादित नाहीये, कायमस्वरूपी योजना असणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. प्रत्येक ताईला याच्यावर पैसे भेटणार आहे, टेन्शन घेऊ नका. फक्त तुमच्या काही चुका झाल्या असतील, काही प्रॉब्लेम झाले असतील तरच तुम्हाला पैसे या ठिकाणी कट होतील, नसता सगळ्या जिल्ह्यातील ताईंना पैसे भेटणार आहेत. चला पुढचा प्रश्न. आज सकाळी जमा झाले. 13 ऑगस्टला फॉर्म भरला होता, 25 ऑगस्टला अप्रूव्ह झाला होता. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद ताईंना. बघा पैसे सकाळीच आलेले आहेत, लक्षात घ्या. 25 ऑगस्टला मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पहिल्या टप्प्यात 26 ऑगस्ट पर्यंत जरी तुम्ही फॉर्म भरला असेल, अप्रूव्ह झाला असेल 26 ऑगस्ट पर्यंत, तरी पण ताईंना सगळ्या पैसे आले. त्याच्यामुळे बघा ताईंना पैसे आलेले आहेत, तुम्हाला पण नक्कीच येणार आहेत. जर तुमचे काही प्रॉब्लेम असतील लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. बघा खूप छान स्वरूपाचे प्रश्न उत्तर घेत आहेत आणि ज्यांना 1,500 रुपये हवे आहेत पुढच्या टप्प्यातले, त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. सांगा लवकर लवकर, तुम्हाला पुढचा टप्पा हवाय का, पुढचा हप्ता 1,500 रुपये तुम्हाला हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लवकर लवकर. चला जुलैमध्ये अर्ज अप्रूव्ह झाला आहे. डीबीटी लिंक नव्हतं म्हणून पैसे आले नव्हते, आता लिंक आहे तरी पैसे अजून येत नाही, त्याचं काय करावं. मला ताई एक गोष्ट सांगा, तुमचं डीबीटी कंप्लीट कधी झालंय? तुमचं सुरुवातीला डीबीटी नव्हतं, मग डीबीटी कधी कंप्लीट झालंय एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यानुसार तुम्हाला पुढच्या गोष्टी मी सांगतो. चला पुढचा या ठिकाणी प्रश्न आपण बघूया. खूप सारे प्रश्न ताईंचे येत आहेत, भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत. टेन्शन घेऊ नका, ज्या ताईंना पैसे आले नसतील त्यांनी टेन्शन घेऊ नका. सगळ्या ताईंना आपण मदत करणार आहोत. जोपर्यंत प्रत्येक ताईला पैसे येत नाही तोपर्यंत मी लेक्चर चालू ठेवणार आहे, टेन्शन घेऊ नका. चला पुढचा प्रश्न. आप बहुत अच्छे से समझाते हैं, क्या हमारे टेंशन भी हफ्ते हमें मिल जाएंगे? हमें फॉर्म भर दिया है, एक एक्टिव हुआ है और केवाईसी भी किया है, चलेगा, कोई बात नहीं, आपको भी 5 सितंबर तक पैसे आ जाएंगे. चलो थँक्यू, कोई बात नहीं, आपको पैसे आ जाएंगे. दुसरा प्रश्न बघूया. थँक्यू सो मच सर, थँक्यू व्हेरी मच. ताईंना पैसे भेटलेत, थँक्यू व्हेरी मच. चला पुढचा प्रश्न. 27 जुलैला फॉर्म भरला, 2 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, पण फॉर्म ला जे बँक अकाउंट दिले ते ऑफ आहे. त्यानंतर मी दुसऱ्या बँकचा अकाउंट ओपन करून डीबीटी केलं, आता माझे पैसे येतील का? कारण मी फॉर्मला जे बँक दिलं ते बँक अकाउंट ऑफ आहे. चालेल, हे बघा ताई टेन्शन घेऊ नका. तुम्ही ज्या बँकेमध्ये अकाउंट भरलं होतं त्याचं जरी ऑफ झालं असेल टेन्शन घेऊ नका. जे तुम्ही डीबीटी करणार आहेत अकाउंट, तुमच्या नावाचं जे अकाउंट असणार आहे त्याला जे डीबीटी करणार आहेत त्या अकाउंटला डायरेक्ट पैसे भेटणार आहेत. आधार कार्डहून जे अपडेट असेल झालेलं त्याला डायरेक्ट पैसे येणार आहेत. त्याच्यामुळे तुमचं जरी बँक चेंज झालं असेल टेन्शन घेऊ नका, पैसे तुमच्या अकाउंटला येऊन जातील. चला पुढचा प्रश्न बघूया. 26 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरला आहे, अजून आम्हाला पैसे मिळाले नाहीत. आमचे पीडीसीसी बँकेत खाते आहे, अजून मेसेज आलेला नाही. लोणावळा या ठिकाणून ह्या बोलतात. ताई काही प्रॉब्लेम नाही ताई, तुम्हाला 5 सप्टेंबर पर्यंत वाट बघा. असं नाहीये की बाबा आज पैसे आले की सगळ्या जिल्ह्यांना पैसे आले, सगळ्या 50 लाख ताईंना पैसे आजच पोहोचले, असं नाहीये. टप्प्याटप्प्याने चालू आहे. दुसरा टप्पा सुरू झालाय आतापर्यंत. बघा लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये काहीतरी 14 ऑगस्ट पासून सुरुवात झाली, काहीतरी 14 ऑगस्ट पासून सुरुवात झाली ते 19 ऑगस्ट पर्यंत हा चालला होता टप्पा. 14 ते 19 ऑगस्ट मध्ये जवळजवळ 5-6 दिवसामध्ये दररोज पैसे येत होते ताईंना, म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळे पैसे येत होते. त्या स्वरूपात लक्षात घ्या, 31 त्यांनी तारीख काय दिली आहे, 31 ऑगस्ट पासून 5 सप्टेंबर पर्यंत तारीख दिली. चांगली गोष्ट झाली की सुरुवात आधीच झाली, म्हणजे 29 तारखेला म्हणजे आजच पैसे यायला सुरुवात झाली. पण त्यांनी तारीख कधीपर्यंत दिली आहे, प्रत्येक जिल्ह्याला तारीख कधी दिली आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांना तारीख कधी दिली आहे, 5 सप्टेंबर पर्यंत. म्हणजे 5 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे येत राहतील, टेन्शन घेऊ नका. असं नको की बाबा माझ्या ह्या ताईला आले, त्या ताईला आले, ह्या जिल्ह्यामध्ये आले, त्या जिल्ह्यामध्ये आले, मग मला का आले नाही, असं नका टेन्शन घेऊ. सगळ्या ताईंना पैसे येणार आहेत. 5 सप्टेंबर पर्यंत वाट बघायची आहे, टेन्शन घेऊ नका. आणि जर नसतील येत तर आपण बघूया, पुढच्या तुमच्या काही गोष्टी राहिल्या असतील, पेंडिंग असतील, त्या आपण करूया, आपण काही प्रॉब्लेम नाही.
पुढचा प्रश्न बघूया. दादा, मी तुमचे आधी कौतुक करते, तुम्ही खूपच छान माहिती देता. थँक्यू व्हेरी मच. मी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील. मला एक सांगा की विश्वकर्मा फॉर्म भरला आहे तुम्ही? मी ओके आहे तुम्ही. मी 26 तारखेला भरला आहे. ओके, त्याच्यामुळे मला लाडके बहीण योजना मिळेल का? अजूनपर्यंत मिळालेली नाही. फॉर्म सर्व बरोबर आहे. चालेल ताई, तुम्हाला भेटून जातील पैसे, टेन्शन घेऊ नका. तुम्ही आता जरी फॉर्म भरला असेल 26 ऑगस्टला अप्रूव्ड, कधी आला ते सांगा. 5 सप्टेंबर पर्यंत वाट बघा. लक्षात घ्या, 5 सप्टेंबर पर्यंत वाट बघा, भेटून जातील तुम्हाला पण पैसे. ताई टेन्शन घेऊ नका. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूया काय आहे. बघूया पुढचा प्रश्न. पुढच्या ताईंचा प्रश्न. फॉर्म 31 जुलैला अप्रूव्ड असून मेसेज आला डीबीटी लिंक 17 ऑगस्टला, पैसे कधी भेटतील? यस ताई, तुम्हाला पण दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र आहात, तुम्हाला पैसे येतील. 4-5 दिवसामध्ये ह्या पैसे येऊन जातील, काही प्रॉब्लेम नाहीये. वाट बघा फक्त थोडी. सर आय चे फॉर्म आईचा फॉर्म सप्टेंबर मध्ये भरलाय यार, वर चालेल का? ओके सॉरी, थोडं वाचता नाही आलं मला. यांनी काय लिहिलं ते वाचता आलं नाही बघा. तर त्यांनी काय लिहिलंय, सर आईचा फॉर्म सप्टेंबर मध्ये भरलाय. ओके, भरलाय तर या तरच्या यार लिहिले, चुकून झालं, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर चालेल का? चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी सांगितले सप्टेंबर महिन्यामध्ये जरी फॉर्म भरला तरी काही इश्यू नाहीये. ऑगस्ट महिना 31 ऑगस्ट शेवट दिली होती, पण ती वाढवली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये पण फॉर्म भरू शकतात. पण तुम्हाला जर आत्ता वेळ असेल तर भरून टाका. सप्टेंबर महिन्याची वाट बघू नका, कारण तुम्हाला लगेच मग पैसे पुढच्या टप्प्यामध्ये भेटून जातील. जितका जास्त लेट करताल तेवढे तुम्हाला पैसे भेटणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर भरून टाका फॉर्म आणि प्लीज रिप्लाय करा सर. यस, तुम्हाला काही भेटून जातील, काही प्रॉब्लेम नाहीये. पुढचा प्रश्न बघूया. 10 जुलैला फॉर्म भरलाय. ओके, 5 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय. 24 ऑगस्टला बँक सीडिंग केलंय, बँक सीडिंग झाले, ऍक्टिव्ह आहे. चालेल ताई, तुम्हाला पण लवकरात लवकर पैसे भेटतील. सकाळी जरी नाही आले, सकाळपासून चालू झाले म्हणजे तुम्हाला हे 4-5 दिवसामध्ये पैसे कधी पण येऊन जातील, टेन्शन घेऊ नका. चला पुढचा प्रश्न बघूया. 6 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय, 17 ऑगस्टला ऍक्टिव्ह झाले, पैसे कधी येणार? यस, सेम प्रश्न आहे. तुम्हाला पण ताई लवकरात लवकर पैसे येऊन जातील, काही प्रॉब्लेम नाहीये. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. पुढचा काय ताईचा प्रश्न आहे. समृद्धी सावंत, माझा फॉर्म 3 ऑगस्टला अप्रूव्हचा मेसेज आलाय, पण मला अजून पैसे मिळाले नाहीत. मी बँक ऑफ इंडियाचे खाते आहे, पण डीबीटी साठी मी गेले महिनाभर फिर्या मारते, पण अजूनही इनॅक्टिव्ह दाखवतंय. बघा, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच ताईंना काय झालेलं आहे, डीबीटीचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर अशा काही बँकेत, लक्षात घ्या, अशा काही बँकेत त्याच्यामध्ये तुम्ही बँकेत नाही जरी गेलात तरी तुम्हाला NCPIची जी वेबसाईट आहे, तुम्हाला वाटलं तर मी दाखवतो ते नंतर, त्याच्या वेबसाईटवरून पण तुम्ही घरी बसल्या बँक सीडिंग करू शकतात. बँक तुमचं आधार कार्डला लिंक करू शकतात, ऍक्टिव्ह करू शकतात, त्यानंतर तुम्ही सीडिंग करू शकतात. तर तुम्ही अशा स्वरूपात काही प्रॉब्लेम आला असेल तर परत एकदा तिथल्या मॅनेजरला जाऊन तुम्ही भेटा. ताई बँक ऑफ इंडिया जे आहेत त्यांचे मॅनेजरशी भेटा, त्यांना सांगा की असं आमची योजना चालू आहे, लवकरात लवकर आमचं ऍक्टिव्ह करून द्या. ते जर डबल एकदा बँकेमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा, ताई तुमचं होऊन जाईल काम. चला पुढचं. सर SBI का डीबीटी कैसे करे? SBIचं डीबीटी काही प्रॉब्लेम नाही. SBI तुम्ही बँकेमध्ये जा, तिथं फॉर्म वगैरे भेटतो तुम्हाला. जर काही ठिकाणी बघा ऑनलाईन पण ते भरून देतात, पण काही ठिकाणी तुम्हाला फॉर्म पण देतात. फॉर्ममध्ये फक्त तुमची माहिती टाकायची, आधार कार्ड. लक्षात घ्या, पण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म स्वतः भरणार आहेत तर तुम्ही काय करा, तुमचं आधार कार्डचं नाव व्यवस्थित टाकायचंय, तुमचा मोबाईल नंबर जो लिंक आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे, तुमचे अकाउंट नंबर व्यवस्थित टाकायचे. ह्या सगळ्या गोष्टी भरून तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचंय. सोपं आहे, काही अवघड नाहीये. एक तुम्ही फॉर्म भरून देऊ शकतात. बघा, मी स्वतः जाऊन बघितलं पण होतं. काही बँकेमध्ये जे प्रायव्हेट बँके असतील किंवा काही अशा बऱ्याच बँकेत स्वतःच तिथं जे क्लर्क असतात त्यांच्याकडून त्यांना आपण फक्त माहिती सांगायचे, ते तुमचं सगळ्या गोष्टी करून देतात. पण काही बँकेमध्ये तुम्हाला स्वतः फॉर्म भरायला देतात. फॉर्म व्यवस्थित तुमचा बँक अकाउंट नंबर वगैरे व्यवस्थित टाकायच्या सगळ्या गोष्टी, आणि तिथं फॉर्म भरून त्यांना देऊन टाकायचं. मग ते तुमचं थंब एक्सप्रेशन घेतील, OTP तुमच्या आधार कार्डला येईल, आधार कार्डचा OTP वगैरे त्यांना सांगायचं आहे. फक्त बँकेतल्या लोकांना सांगायचं आहे, कुणा दुसऱ्या लोकांना सांगू नका. जे बँकेचे तिथले मॅनेजर असतील, क्लर्क असतील, ज्यांच्याकडे जे खरंच तिथं आहे त्यांनाच ओरिजिनल, त्यांनाच OTP सांगायचा आहे. दुसऱ्या कोणाला OTP सांगायचं नाही. आधार कार्डचं तुमचं OTP त्यांना सांगा, ते ऑथराईज करतील, तुमचं थंब एक्सप्रेशन घेतील आणि तुमचं ऍक्टिव्ह होऊन जाईल. ही झाली एक पद्धत. आणि ऑनलाईन पण पद्धत आहे, ते तुम्हाला सांगतो, काही अडचण नाही.
चला पुढचा प्रश्न, 22 तारखेला भरलाय, 26 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय, सगळे ओके आहे, डीबीटी पण ऍक्टिव्ह आहे, पालघर जिल्हा. ताई भेटून जातील 4-5 दिवसामध्ये, ताई तुम्हाला पैसे भेटून जातील. आज सुरुवात झाली, 4 ते 5 दिवसामध्ये तुमचं काम पूर्ण होऊन जाईल. चला सर मी 22 ऑगस्टला फॉर्म भरलाय पण पैसे मिळाले नाही. 22 ऑगस्टला फॉर्म भरलाय, यस, काय टेन्शन घेऊ नका, वेट करा, 4-5 दिवसामध्ये तुम्हाला पण पैसे भेटून जातील. फक्त ते अप्रूव्ड झाले का एकदा चेक करा. फॉर्म भरला याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच पैसे येणार आहेत, ते अप्रूव्ड झाले की एकदा चेक करा. अप्रूव्ड झाल्यानंतर डीबीटी तुमचा ऍक्टिव्ह आहे का ते पण चेक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला पुढचा प्रश्न, सांगा ना सर डीबीटी कसं करायचं. सगळे व्हिडिओमध्ये माहिती खूप छान आहे, सविस्तर सांगितलं आहे. ओके ताई, आताच मी सांगितलंय, परत एकदा सांगतो बघा. डीबीटी म्हणजे काय, तुम्हाला डीबीटी बद्दल माहिती ताई परत विचारता. डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तुम्हाला सरकारी योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला हवे असतात, तर ते आधार कार्डला लिंक करून घेण्याच्या प्रोसेसला, पद्धतीला काय म्हणतात, डीबीटी करायचे. तर असं बघा, तुम्ही बँकेमध्ये जा आणि त्यांना सांगा की आम्हाला डीबीटी करायचंय, ते तुमच्याकडून सगळं करून घेतील, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि ऑनलाईन घरी बसल्या बसल्या पण काही अशा बँकेत, ICICI बँक असेल किंवा 4-5 अशा बँकेत, त्यांना तुम्ही घरी बसल्या पण तुम्ही डीबीटी करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. चला डीबीटी केल्यानंतरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत ताई, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही डीबीटी करून घ्या. चला सर ऍक्टिव्ह झाला आहे फॉर्म, अप्रूव्ह सुद्धा झाला आहे, जुलैमध्येच अप्रूव्ह झालंय, ऍक्टिव्ह 17 ऑगस्टला झालंय. डीबीटी करणं गरजेचं आहे का, यस 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 ताई, डीबीटी केल्याशिवाय तुम्हाला पैसेच भेटणार नाहीयेत. त्यांनी नवीन GR मध्ये तेच सांगितलंय की बाबा ज्यांचं डीबीटी पूर्ण झालंय, डीबीटीचा अर्थच तो आहे. डीबीटी म्हणजे काय, ही सरकारची योजना आहे आणि सरकारच्या योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला पाहिजे असेल तर त्याला डीबीटी करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे डीबीटी लवकरात लवकर करणं खूप गरजेचं आहे. काही लवकरात लवकर डीबीटी करून घ्या, तुम्हाला लवकरात लवकर पैसे भेटून जातील. पुढचा प्रश्न, 15 जुलैला फॉर्म भरला होता, 9 ऑगस्टला अप्रूव्ह झाला होता, 17 ऑगस्टला सीडिंग ऍक्टिव्ह झाला आहे, जिल्हा नाशिक. ताई 17 ऑगस्टला सगळं तुमचं कंप्लीट झालंय, 100% तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. 4-5 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत, काही प्रॉब्लेम नाही. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायच्या अगोदर, जसं तुम्हाला मी सांगितलं की डीबीटी तुम्ही घरी बसल्या पण ऑनलाईन करू शकतात. बघा ही वेबसाईट आहे, NPCI नावाची ही वेबसाईट आहे, लक्षात घ्या. कोणती, NPCI ही नावाची वेबसाईट आहे. हे तुम्ही गुगलवर सर्च केलं, ऑटोमॅटिक तुम्हाला अशा स्वरूपाची ही वेबसाईट, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्या गव्हर्नमेंटची वेबसाईट तुमची ओपन होणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघा, वेगवेगळे हे दिलेत बघा, प्रोडक्ट आहेत, कंझ्युमर आहे, मीडिया आहे, हे सगळं दिलंय. पण हे सगळ्या गोष्टीवर आपल्याला गरज नाहीये, फक्त त्यातलं हे कंझ्युमर नावाचं बटन आहे ना, तुम्हाला दाखवतो पुढे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल हे कंझ्युमर नावाचं जे बटन आहे, कंझ्युमर, त्याच्यावर क्लिक करायचंय. बघा या कंझ्युमर नावाच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय बघा, भारत आधार सीडिंग एनेबलर, बरोबर, हे दिसतंय तुम्हाला, भारत आधार सीडिंग. तर ते हे इनेबल करणं म्हणजे काय, त्याला ऍक्टिव्ह करणं. तर ह्याच्यावर क्लिक करायचं. पहिले तुम्हाला कसं जायचंय, NPCI ह्या वेबसाईटवर जायचंय. या वेबसाईटवर गेल्यानंतर कंझ्युमर या बटनावर क्लिक करायचंय. कंझ्युमर बटनाच्या नंतर बघा हे भारत आधार सीडिंग एनेबलर याच्यावर क्लिक करायचंय. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल, त्याच्यामध्ये तुमची बँक सिलेक्ट करायची आहे, जी तुमची बँक असेल त्या बँकेत सिलेक्ट करायची आहे, त्याच्यात आधार कार्ड टाकायचं, ते सगळे डिटेल्स टाकायचे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचंय. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक 4 ते 5 दिवसामध्ये, काही बँकेमध्ये लवकर पण होतं, पण 4-5 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड ऍक्टिव्ह झालेलं दिसेल. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत आहे, तुम्ही बँकेमध्ये स्वतः जायचंय, ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी ते भरून घेतील सगळं फॉर्म, ते तुम्ही सबमिट करू शकतात. ही झाली दुसरी पद्धत. आणि तिसरी पद्धत आहे, तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जे जाताल, जिथं अकाउंट आहे तिथं जाऊन स्वतः फॉर्म भरून त्यांना द्यायचा आहे, डीबीटीचा फॉर्म त्यांना भरून द्यायचा. ही झाली तिसरी पद्धत. तुम्ही कोणत्या पण एका पद्धतीने ऍक्टिव्ह करू शकतात. जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला लवकरात लवकर विचारायचं आहे. तर अजून एक ताईंना सगळ्यांना प्रश्न आहे, तुम्हाला पैसे आले आहेत का, तुमचं नाव वगैरे टाका, तुमचा जिल्हा टाका, म्हणजे बाकीच्या ताईंना पण समजेल की बाबा आपल्या या जिल्ह्यामध्ये पैसे आले किंवा या जिल्ह्यामध्ये अजून बाकी आहेत. त्याच्यामुळे तुमचं नाव टाकायचंय, तुम्हाला पैसे आलेत का नाही ते टाकायचंय आणि जिल्हा पण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला, आणि ज्या ताईंना पैसे आले नसतील तर त्यांनी मला सांगायचंय, त्यांनी फॉर्म कधी भरला होता आणि तुमचा अप्रूव्डचा मेसेज कधी आला होता ते सांगायचं आहे. चला पुढचे प्रश्न आपण बघूया.
खूप सारे प्रश्न येत आहेत, तुम्ही पण प्रश्न विचारा. प्रत्येक प्रश्नाचे आपण उत्तर या ठिकाणी देत आहोत. 24 जुलैला फॉर्म भरला, 4 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, 22 ऑगस्टला आधार बँकशी डिबिट केलेला आहे, तालुका पनवेल, डिस्ट्रिक्ट रायगड. यस ताई, तुम्हाला पण पैसे येऊन जातील 4-5 दिवसामध्ये. 100% तुमच्या अकाउंटला पैसे भेटून जातील. दादा, मी 12 ऑगस्टला फॉर्म भरलेला आहे, 24 ऑगस्टला अप्रूव्ह झालेला आहे. ओके, टॅक्सेस मी 1 ऑगस्टला बँक ऑफ इंडिया मध्ये खातं ओपन केलं. मलाही डीबीटी करावं लागेल का? यस यस यस, तुम्हाला पण डीबीटी करावं लागणार आहे. तुम्ही अकाउंट ओपन केलं याचा अर्थ असा नाही की तुम्हाला त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असतं डीबीटी. ते फक्त आधार कार्ड जोडणं याला डीबीटी म्हणत नाही, त्यासाठी वेगळी प्रोसेस आहे. डीबीटी म्हणजे सरकारी योजना तुम्हाला जोडून देणं, त्याला डीबीटी म्हणतात. अकाउंट ओपन झालं म्हणजे तुम्हाला ती स्कीम तुमच्या तिथं लागू झालेली नसते, त्याच्यामुळे डीबीटी करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही अकाउंट जरी ओपन केलेलं असलं तरी त्या ठिकाणी तुमचं स्टेटस ऍक्टिव्ह दिसणार नाही. सीडिंगचं स्टेटस तुम्हाला डिएक्टिव्ह दिसेल, इनएक्टिव्ह दिसेल. त्याच्यामुळे जरी तुम्ही बँक ओपन केले अकाउंट तर तुम्हाला डीबीटी करणं खूप गरजेचं आहे. डीबीटीचा फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे. लवकरात लवकर जायचे आधार कार्डच्या वेबसाईटवर, तिथं जाऊन चेक करायचंय आधार कार्ड टाकून नंबर तुमचं ऍक्टिव्ह आहे का. जर ऍक्टिव्ह असेल टेन्शन घ्यायची गरज नाहीये, बँकेने स्वतः काम करून दिलंय तुमचं. पण जर तुमचं त्या ठिकाणी इनएक्टिव्ह असेल तर लवकरात लवकर तुम्ही डीबीटीचा फॉर्म भरून ऍक्टिव्ह करून घ्या. चला ताई, पुढचा प्रश्न बघूया. 11 जुलैला फॉर्म भरलाय, 2 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय आणि 28 ऑगस्टला डीबीटी झालंय. पैसे कधी येतील? ताईंचं बहुतेक काल रात्रीच या ठिकाणी डीबीटी कंप्लीट झाले. काल रात्रीच डीबीटी ताईंचं कंप्लीट झालेलं आहे. चला, काही प्रॉब्लेम नाही, आलेच पैसे देवाच्या योगाने. आपण म्हणतो त्याला बाबा नशिबाने पैसे आले तर 5 सप्टेंबर पर्यंत ताई तुम्हाला पैसे येऊन जातील. काय सांगता येत नाही, काही काही जिल्ह्यामध्ये जर कमी फॉर्म आले असतील तर ते अप्रूव्ड पण होतात, लवकर अप्रूव्ड पण होतात, लवकर पैसे पण येऊन जातात. जर तसं झालं तर तुम्हाला याच 5 सप्टेंबर पर्यंत पैसे येतील. जर नाही आले तर पुढच्या महिन्यात भेटणारच आहेत. टेन्शन घेऊ नका. असं नको की व्हायला की बाबा सर दुसऱ्या टप्प्यात नाही आले म्हणजे पुढे जातील का. नाही, तुम्हाला पुढच्या पण महिन्यामध्ये पैसे येऊन जातील. चला, पुढचा प्रश्न बघूया ताईंचा. खूप चांगलं समजावून सांगता आपण, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. भरपूर साऱ्या ताई लाईव्ह आहेत. एक लाईक तर करायचं आहे सगळ्यांनी. प्रत्येक ताईनी एक लाईक करायचंय, व्हिडिओला शेअर करायचंय. कारण मी सांगणार आहे तुम्हाला, ज्यांना 3000 रुपये भेटलेत त्यांना 1500 रुपये कधी भेटणार आहे ते सांगणार आहे सगळ्यांना. गुड न्यूज सांगणार आहे शेवटी. जर तुम्ही लाईक केलं तरच तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर, बघा, ह्या लाडक्या भावाचं तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, शेअर करायचंय. तुम्हाला गुड न्यूज दररोज देतोय, गुड न्यूज तुम्हाला पैसे भेटत आहेत. तर सगळ्यांनी लवकरात लवकर लाईक करायचंय, शेअर करायचंय. चला, पुढचा प्रश्न बघूया. खूप चांगली समजून सांगतात. ओके, 24 ऑगस्टला फॉर्म भरला आणि अप्रूव्ड मेसेज पण 24 ऑगस्टला आला. ठीक आहे. पण फॉर्म भरताना बँक खाते बँक ऑफ बडोदाचं दिलं आहे. बँक सीडिंगचं केल्यावर काढलं की आधार लिंक बँक ऑफ महाराष्ट्राला आहे, तर पैसे येतील का नाही, आणि आले तर कुठे अकाउंट येतील. चालेल ताई, टेन्शन घेऊ नका. तुम्ही 2 अकाउंट काढून टाकले, चांगली गोष्ट आहे. पण लक्षात घ्या, डीबीटी ज्या अकाउंटला केले त्याच अकाउंटला तुमच्या पैसे येतील. दुसऱ्या अकाउंटला आलं तर चांगलीच गोष्ट आहे, आले तर चांगलीच गोष्ट आहे. पण शक्यतो तुम्हाला डीबीटी महाराष्ट्र बँकेला गेले म्हणजे तुमच्या महाराष्ट्र बँकेलाच पैसे येऊन जातील, काही प्रॉब्लेम नाही. चला, पुढचा प्रश्न बघूया ताईचा. 5 जुलैला फॉर्म भरला, 4 तारखेला रिजेक्ट झाला. ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. 8 ऑगस्ट तारखेला एडिटचं ऑप्शन केले म्हणजे त्यांनी रिसबमिट केलं, हे त्या दिवशीच अप्रूव्हल झालं. आधार सीडिंग स्टेट ऑफ बँक इंडियाचं आहे पण दिसत नाही. तर जेएसबी बँकेत खाते उघडले तर आधार सीडिंग आहे, तर पैसे जमा होतील का दुसऱ्या टप्प्यामध्ये? यस यस ताई, तुम्हाला पण पैसे जमा होतील, टेन्शन घेऊ नका. सीडिंग तुमचं कंप्लीट झाले म्हणजे तुमच्या टप्प्यामध्ये पैसे भेटून जातील, अडचण नाही काहीच. चला, पुढच्या ताईंचा या ठिकाणी प्रश्न बघूया. सर, मी 21 जुलैला फॉर्म भरला आहे, 10 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, बँक सीडिंग पण बरोबर आहे. चालेल ताई, थोडी वाट बघा, तुम्हाला पण ह्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत. 5 सप्टेंबर पर्यंत वाट बघा. जर नाहीच पैसे आले तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे पण काही अडचणी असतील त्या आपण सगळ्यात चेक करत आहोत. चला, पुढचा प्रश्न.
13 ऑगस्टला फॉर्म भरलाय पण अजून पेंडिंग दाखवतंय. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पेंडिंग जरी दाखवत असेल तर तुम्हाला मला जिल्हा सांगा, कारण बऱ्याच जिल्ह्यामध्ये वर्कलोड भरपूर आहे. वर्कलोड म्हणजे काय, भरपूर सारी लोकसंख्या असल्यामुळे, भरपूर सारे त्यांच्याकडे फॉर्म आल्या बसल्यामुळे प्रत्येक फॉर्म त्यांचं चेक होत नाहीये तेवढा, त्याच्यामुळे थोडंफार पेंडिंग होऊ शकतं. पेंडिंग म्हणजे याचा अर्थ तुमचा फॉर्म रद्द केला नाहीये त्यांनी. पेंडिंग आहे म्हणजे तुमच्या फॉर्मवर काम चालू आहे. टेन्शन घेऊ नका, तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील. पण तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. चला पुढचा प्रश्न, डीबीटी म्हणजे सीडिंग नसतं. यस, डीबीटी म्हणजे सीडिंग असतं, बरोबर. पुढचा प्रश्न, 12 ऑगस्टला फॉर्म भरला, रिजेक्ट झाला, 26 ऑगस्टला भरला, 27 ऑगस्टला अप्रूव्ड मेसेज आला. काही प्रॉब्लेम नाहीये. 27 ऑगस्टला भरला, लगेच अप्रूव्ड पण झालाय, पैसे येऊन जातील. डीबीटी फक्त आहे का तेवढं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला पुढच्या ताईचा प्रश्न बघूया. फॉर्म 24 जुलैला भरला, मंजूर 3 ऑगस्टला झालाय, मेसेज आला डीबीटीचा, नंतर 21 ऑगस्टला ऍक्टिव्ह झाला आहे, तर पैसे मिळतील का? यस ताई, आज जर तुम्हाला पैसे आले नसतील तर लवकरात लवकर तुम्हाला पण पैसे येऊन जातील, काही प्रॉब्लेम नाही. 8 अगस्त को डीबीटी किया तो बाद में फॉर्म भरा, 22 अगस्त को 26 अगस्त को अप्रूव हुआ, मुंबई अंधेरी। यस ताई, आपको यस दीदी, आपको भी पैसे आ जाएंगे, तुरंत पैसे आपको भी आ जाएंगे। आपको अभी थोड़ा लेट हो गया, 26 तारीख को आपका अप्रूव आया, तो एक 5 सितंबर तक वेट करो, 5 सितंबर तक थोड़ी राह देखो, आपको भी पैसे मिल जाएंगे। चलो पुढचा प्रश्न बघूया. माझा फॉर्म मी जुलैमध्येच भरलेला आहे, 5 ऑगस्टला अप्रूव्डचा मेसेज आलेला होता, आधार सीडिंग 20 ऑगस्टला झालं आणि आधार लिंक पण झाला आहे. चालेल ताई, काहीच प्रॉब्लेम नाही, तुमचं सगळे कंप्लीट झालंय म्हणजे तुम्हाला पण पैसे लवकरात लवकर येणार आहेत. चला पुढचा प्रश्न, 24 ऑगस्टला फॉर्म भरला आहे तर पैसे कधी भेटतील? यस, थोडे 4-5 दिवसात भेटू जातील पैसे. 16 जुलैला फॉर्म भरलाय, 1 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय, पण मला मेसेज आला की आधार लिंक नाही, पण बँक ऑफ इंडियाचं आधार सीडिंग होत नाही, म्हणून 17 ऑगस्टला पोस्टचं हे काढलं त्यांनी, सेव्हिंग अकाउंट काढलं, अजून मला पैसे मिळाले नाहीत. आधी कधीपर्यंत मिळतील सर? यस, तुमचं जर ऍक्टिव्ह झालं असेल पोस्ट ऑफिस मधलं तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे भेटून जातील ताई, टेन्शन घेऊ नका. चला पुढचा प्रश्न आहे, 19 ऑगस्टला फॉर्म भरला है तो 26 अगस्त को अप्रूव्ड का मैसेज आया है, तो होगा क्या? यस, 26 अगस्त को हुआ है तो आपको 2-3 दिन में पैसे आ जाएंगे, कोई बात नहीं है. चला पुढचा प्रश्न, जुलैला फॉर्म भरलाय, फॉर्म 4 ऑगस्टला अप्रूव्ड झालाय, 18 तारखेला डीबीटी केले, काही प्रॉब्लेम नाही. यस, तुम्हाला पण काही पैसे येऊन जातील. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. पहिल्यांदा अप्रूव्हल दाखवत होतं पण आता अनअप्रूव्हल दाखवते. बघा, खूप छान स्वरूपाचा प्रश्न आहे. बघा, पहिल्यांदा अप्रूव्ड झाले, अशी पहिली केस आपण बघितली असेल, किंवा पहिल्यांदा अप्रूव्ड झाले ना आता अनअप्रूव्हल आले, तर अशा स्वरूपातल्या ताईंना परत एकदा रिसबमिट तुम्ही बटनवर क्लिक करून फॉर्म परत सबमिट करा, नंतर अप्रूव्हल आल्यानंतर तुम्हाला पैसे भेटून जातील. पुढचा प्रश्न, सीडिंग आणि डीबीटी एकच आहे का? यस, डीबीटी दोन्ही एकच आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 2दा फॉर्म भरून दिला पण ऍक्टिव्ह झालं नाही, तर आम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकला ओपन केलं तर त्यात पैसे येणार का? यस, भेटून जातील, काही प्रॉब्लेम नाही. पोस्टात जरी तुम्ही काढलं होतं तरी तुम्हाला सगळ्याला पैसे येऊन जातील, टेन्शन नाहीये. चला सर, फुल रिजेक्टेड झालं आहे, ओके, फॉर्म रिजेक्टेड झाला आहे, फॉर्म याच्यावर काहीतरी उपाय सांगा सर प्लीज. रिजेक्ट झालाय तर टेन्शन घेऊ नका ना, रिसबमिट तुम्ही करू शकतात ताई, परत जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांच्याकडून तुम्ही फॉर्म भरलाय त्या दादाकडे जा तुम्ही, परत त्यांच्याकडून तुम्ही फॉर्म डबल त्यांना सांगा की माझा रिजेक्ट झालाय, काय कारण अगोदर शोध बाबा, माझं काय प्रॉब्लेम झालाय, आधार कार्ड जोडायचं राहिलंय का, काय झालंय डॉक्युमेंट ते एकदा बघा आणि त्याच्यानंतर परत सबमिट करून टाका फॉर्म, परत पैसे तुम्हाला भेटून जातील. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. 18 जुलैला फॉर्म भरलाय, 3 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय, आधार लिंक नव्हतं म्हणून मला पैसे मिळाले नाहीत, मग आधार लिंक सीडी करून टाकली तर आता मला पैसे मिळतील का? यस, मिळतील तुम्हाला पैसे. सर, आमचा फॉर्म अप्रूव्ह 3 ऑगस्टला झाला आहे पण अजून पैसे आले नाहीत, पैसे कोणत्या बँकमध्ये येणार आहेत? भरताना जी बँक अकाउंट दिली का नाही, ज्या अकाउंटला तुमचं डीबीटी त्याला तुमचे पैसे येणार आहेत. चला पुढचा प्रश्न, मी 14 ऑगस्टला फॉर्म भरला आहे पण अजून काही अप्रूव्डचा मेसेज आला नाही, संभाजीनगर. काही टेन्शन घेऊ नका, अप्रूव्डचा मेसेज जरी नसेल आलं तरी पेंडिंग आहे. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला मोठ्या स्वरूपात महिलांची संख्या आहे, त्याच्यामुळे हळू होईल, थोडा वेळ लागेल पण तुमचं काम पूर्ण होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. पुरुषाच्या खात्यात पैसे कसे जातात
पुरुषाच्या खात्यात पैसे कसे जातात? आता या ठिकाणी काय प्रॉब्लेम झाला असेल, त्या ताईंनी त्यांच्या मिस्टरांच्या नावावर किंवा दादाच्या नावावर ज्यांचे बँक आहे त्याला सीडिंग करून टाकलं असेल. त्या ठिकाणी जर ऍक्टिव्ह जर त्या बँकेने तसं करून टाकलं असेल तर त्या स्वरूपात तर पैसे गेले असतील कधी नसा. ज्यांनी अकाउंटला पैसे टाकले असतील तर त्यांना पैसे जाऊ शकतात. चला पुढचा प्रश्न. मी 31 जुलै रोजी फॉर्म भरला आहे. मी पलूस तालुक्यातील आहे. चला ताई तुम्हाला पण पैसे भेटून जातील, पण पूर्ण थोडी माहिती द्या. डीबीटी वगैरे कंप्लीट झाले का तुमचं? 11 जुलैला फॉर्म भरलाय, अप्रूव्ह पण झाला आहे. पैसे कधी येतील? बीड जिल्हा. यस ताई, तुम्हाला बीड जिल्ह्यात असताल तर पैसे आज आलेले आहेत. बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच ताईंना पैसे आलेले आहेत, तुम्ही आज चेक करू शकता. लक्षात घ्या. आणि सगळ्यांना धन्यवाद. भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत. काही जरी अडचणी असतील तर टेन्शन घेऊ नका. सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देत आहे. आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला तुमचं नाव, तुमचं गाव, जिल्हा टाका. तुम्हाला पहिला 3,000चा हप्ता आला नसेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आणि जर तुम्हाला 1,500चा हप्ता चालू व्हायचा असेल तर लक्षात घ्या, पुढचा तुम्हाला 1,500 रुपयाचा हप्ता लवकरात लवकर चालू होणार आहे. 1,500 रुपयाचा हप्ता. तर लक्षात घ्या, 10 सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा. 10 सप्टेंबर पासून तुम्हाला तुमचे पुढचे 1,500 रुपये भेटणार आहेत. ही महत्वाची दुसरी बातमी होती, गोड बातमी. 10 सप्टेंबर पासून सगळ्याला व्हिडिओ शेअर करा. 10 सप्टेंबर पासून तुम्हाला तुमचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या ताईंना 1,500 रुपये भेटणार आहेत 10 तारखेपासून. पण ज्या ताईंनी व्यवस्थित डीबीटी करून घेतलंय त्यांनाच दुसऱ्या हप्त्यात पैसे भेटणार आहेत. काही काही जर अडचणी असतील, कुणी डबल फॉर्म भरले, रिजेक्ट झाले, किंवा कुणी पतीचं अकाउंट नंबर दिलं तर कुणी ह्याच्या अकाउंटला पैसे गेले, त्याच्या अकाउंटला पैसे गेले, त्या ताईंनी परत जाऊन एकदा चेक करायचे, डीबीटी व्यवस्थित करून घ्यायचे. त्याच ताईंना 10 सप्टेंबर पासून दुसरा हप्ता चालू होणार आहे. म्हणजे 1,500 रुपयाचा हप्ता, 1,500चा हप्ता 10 सप्टेंबर पासून चालू होणार आहे. लक्षात घ्या. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलवर असताल नवीन तर ताईंनो सगळ्यांनी सबस्क्राईब करा. शेअर व्हिडिओ जास्तीत जास्त करा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. सकाळी 10 वाजता नवीन अपडेटनुसार भेटणार आहे. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.